नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत पवार तुम्हा सर्वांचं होऊ द्या विषय या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहे। कुठली बातमी आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तोपर्यंत एक छोटीशी विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक देखील करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा, कारण या व्हिडिओचा फायदा आपल्या मित्रांना देखील झाला पाहिजे। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, भारतीय क्षेत्रातील बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पीएम किसान योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत आहे। तर या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत आहे। आज आपण या योजनेच्या 18व्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, एक पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000चा लाभ मिळत आहे, तर दुसरा 3 सन्मान हप्त्यांचा प्रत्येक 2,000 ची रक्कम वरित केली जाते। तिसरा, थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात रक्कम जमा केली जाते। चौथा, देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी लाभार्थी आहे याचे। तर 17व्या हप्त्याचे यशस्वी वितरण गेल्या काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे आयोजित केला होता। एका विषयात कार्यक्रमात पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचे वितरण केले होते। यावेळी 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 ची रक्कम जमा करण्यात आली। तर हे वितरण योजनेची यशस्वी अंमलबजावणीचे प्रतीक आहे आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या निरंतरेनंतर आर्थिक सहाय्याचे उदाहरण आहे। तर 18व्या हप्त्याची प्रतीक्षा 17व्या हप्त्याच्या यशस्वी वितरणेनंतर आता सर्व लाभार्थी शेतकरी 18व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे। सरकारने नुकतीच या हप्त्याची वितरणाची तारीख जाहीर केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे। हा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची अपेक्षा आहे। तर मित्रांनो, हप्त्याचे वेळापत्रक पीएम किसान योजनेअंतर्गत सरकार दर 4 महिन्याला शेतकऱ्याचे 2,000 रक्कम देते। तर हे वेळापत्रक आपण खालील प्रमाणे पाहूयात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै पर्यंत मिळतो, तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर पर्यंत आणि तिसरा हप्ता जो आहे तो 1 डिसेंबर ते 31 मार्च पर्यंत। या वेळेनुसार 18वा हप्ता ऑगस्ट नोव्हेंबर कालावधी वितरित केला जाईल अशी अपेक्षा आहे। तर लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे। एक, पात्रता तपासणी शेतकऱ्यांनी त्याची पात्रता नियमित तपासून पाहणे महत्त्वाचे आहे। यासाठी ते पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपला लाभार्थी दर्जा तपासू शकतात। नंबर 2, आधार लिंक लाभार्थ्यांना ज्यांचे आधार कार्ड पीएम किसान खात्याशी जोडलेले असल्याची खात्री करावी। हे जोडणे न केल्यास हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो। नंबर 3, बँक खाते माहिती शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची सर्व माहिती अचूक असल्याची खातरजमा करावी। चुकीची माहिती असल्यास पैसे अतिरिक्त होण्यास अडथळ येऊ शकते। तर मित्रांनो, नंबर 4, ई केवायसी सरकारने सर्व लाभार्थ्यांसाठी ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीये त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी। नंबर 5, तक्रार निवारण जर एखाद्या शेतकऱ्याला हप्ता मिळाला नसेल किंवा इतर कोणालाही समस्या असेल तर त्यांनी पीएम किसान हेल्पलाईन संपर्काला साधावा किंवा स्थानिक कृषी कार्यालयात भेट घ्यावी। योजनेचा प्रभाव पीएम किसान योजनेने भारतीय शेती क्षेत्रावरून सकारात्मक प्रभाव पाडला आहे। काही महत्त्वाचे परिणाम या ठिकाणी तुम्ही बघू शकता। 1, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढ। 2, कृषी उत्पादन सुधारणा। 3, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना। 4 नंबरला शेतकऱ्यांच्या कर्जाच्या ओझ्यात कमी आणि 5व्या नंबरला आहे शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला। भविष्यातील दृष्टिकोन, पीएम किसान योजना भारतीय शेती क्षेत्राच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे। सरकारने या योजनेच्या व्याप्तीत वाढ करण्याचा आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे। भविष्यात या योजनेबाबत इतर कृषी सुधारणा आणि तांत्रिक योजना राबवून शेती क्षेत्रातील अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न केले जातील।
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे. 18व्या हप्त्याचा आगमनही लाखो शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा अशाच नवनवीन माहितीसाठी. तर मिळूच नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.